आपल्या जवळच्या आणि आपल्यावर ना सगळ्यात जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्ती आहे ना, त्यांना कायम आपण गृहीत धरतो. म्हणजे मी मराठवाड्याची आजी घरी राहायला आली की ती कायम तिकडचे स्पेशल स्पेशल पदार्थ तयार करायची, कारण आम्हाला ते खायला आवडायचे. पण ती जेव्हा करून खाऊ घालायची तेव्हा आम्ही ते आनंदाने खायचो, पोटभर खायचो. पण तिला तिच्या त्या कामाची कधीच पोच पावती दिली नाही किंवा कधी दादाही दिली नाही. तरीही तिने कधीच तक्रार न करता जेव्हा जेव्हा ती यायची तेव्हा तेव्हा शेंगोळे म्हणू नका, दिरडा आणि आंबरस म्हणू नका, पोटवे म्हणू नका, ज्वारीच्या पिठाचे वेगवेगळे प्रकार, धपाटे, शेंगाच्या पोळ्या, बापरे एवढे प्रकार, हातवळणीच्या शेवया, इतकं ती करायची. पण आम्ही कौतुक नाही केलं, तरी कौतुक नाही केलं म्हणून कधी नाराज नाही झाली. तर आपलंही असंच असतं. जेव्हा आपण आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांसाठी काही करतो तेव्हा आपल्याला हे गृहीतच धरलं जातं की नाही. मग म्हणून नाराज व्हायचं का? अजिबात नाही. आपण आपलं कर्तव्य पार पाडत राहायचं. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला, आजीच्या आठवणींना उजाळा देऊन मस्त असा हा उत्तप्पा करणार आहोत. उत्तप्प्याची या रेसिपी मी माझ्या इंग्रजी चॅनलवर पोस्ट केली. इंग्रजीमध्ये आहे, 2010ची रेसिपी आहे. पुन्हा ती सेम रेसिपी रिवाईज करूयात. तर घ्यायचं आहे 1 कप ज्वारीचं पीठ, मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे. madhurazrecipeclub.com वरून तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये न भाजलेला कच्चा रवा घ्यायचा अर्धा कप. यामध्ये घालूयात दही अर्धा कप, पाणी अर्धा कप, चवीपुरतं मीठ आणि हे छान मिसळून घ्यायचं. सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे. यामध्ये आणखी अर्धा कप पाणी मिसळायचं. गुठळ्या नाही राहिला पाहिजे, तर यामध्ये आणखी पाव कप पाणी घालते. चला, हे मिश्रण तयार आहे. बरोबर 1.25 कप पाण्याचा इथे वापर केला. दही खूप घट्ट असेल तर थोडं पाण्याचा प्रमाण वाढवा, पण हा असं दाटसरच ठेवा, खूप सैल नका करू. आता हे मिश्रण कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी मुरवून घ्यायचं. चला, आता मराठवाड्याचाच विषय आहे, तर मराठवाडा स्पेशल त्यांची शेंगदाण्याची चटणी झालीच पाहिजे की नाही. म्हणजे तिथे तुम्ही जर नाश्ता सेंटरमध्ये खायला गेलात, इडली खायला गेलात, तर तुम्हाला ना ओला नारळापेक्षा ना ही शेंगदाण्याची चटणी जास्त खायला मिळेल आणि खूप वेगळ्या प्रकारे ती केली जाते आणि चव खूप छान लागते. तर इथे अर्धा कप शेंगदाणे मी भिजवून घेतलेत. गरम पाण्यात भिजवा किंवा मग रात्रभर भिजवून. मी गरम पाण्यात ठेवले होते 15-20 मिनिटं. आता हे शेंगदाणे भिजवलेलं लाल पाणी आहे हे काढून टाकणार. आणि बरं, ती लोक आहेत ना, ही टर्फलं पण काढतात बरं, पण मी नाही काढणार, ते फार खेळत बसावं लागतं. मी टर्फला सकटच हे शेंगदाणे वापरणार. मराठवाड्यातली माणसं जितकी साधे सरळ तितकेच त्यांचे पदार्थही साधे सरळ आणि साधे भोळे आहेत. तर आता हे भिजवलेले शेंगदाणे घ्यायचे. यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 लसूण पाकळी आणि मीठ, आणि अर्थातच पाण्याचा वापर न करता ते मिक्सरला फिरवूयात. काय दिसते बघा. आता पाणी घाला. चटणी तयार आहे. पहा बघा काय सुंदर झाली आहे. ही अशीच खातात. याला फोडणी, तडका, कोथिंबीर काही लागत नाही. अशीच खायला बहारदार लागते. चला, ज्वारीच्या उत्तप्प्याचं पीठ आता मी 20 मिनिटं मुरण्याकरता ठेवलं. आणि जेव्हा आपण ठेवलं तेव्हा एकदम घट्ट होतं बघा. आणि आता त्याला पाणी सुटायला सुरुवात झाली. म्हणून हे मळताना पातळ नका करू, थोडं घट्ट ठेवा. ज्वारीच्या पिठाला पाणी सुटतं, म्हणून मळत असताना कमी पाणी घाला, खूप घालू नका. 1.25 कप अगदी अचूक प्रमाण आहे. उत्तप्पा इन्स्टंट आहे की नाही, जाळी आली पाहिजे. मग पाव चमचा एकतर खायचा सोडा घाला किंवा अर्धा चमचा मी इथे इनो फ्रूट सॉल्ट घेते. हे प्रकरण इंडक्शनवर हवं तसं होत नाही. मागे गॅसवर आता लगेच उत्तप्पे करायला सुरुवात करूयात. चला, तव्यामध्ये तेल घालूयात. तवा गरम करून झालाय. नॉनस्टिकच वापरते मी आज. छान पसरवून घ्यायचं ते. आता हे जे पीठ आहे उत्तप्प्याचं हे छान ढवळायचं आणि लगोलग मधोमध हे पीठ घालायचं आणि हलकंसं पसरवून घ्यायचं. परफेक्ट. जाळी बघा काय लगेच छान आली आहे. आता माझं आवडीचं यावर हिरव्या मिरचीचे तुकडे मला प्रचंड आवडतात. उत्तप्पा, रवा डोसा त्यावर असे मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा
टोमॅटोच्या बिया काढायच्या, म्हणजे ना ते पाणी खूप सुटत नाही, खातानाही छान लागतं. पण काय बहारदार दिसतं बघा, हे कॉम्बिनेशनच इतकं सुंदर दिसतं तुम्हाला सांगते. आणि थोडीशी कोथिंबीर. वा, आता हा छान भाजून घेऊयात खरपूस. आता या भाज्या हलक्याशा प्रेस करायच्या आणि खालची बाजू हलकीशी सोनेरी बघा व्हायला लागली की लगोलग उलटवायचा. वा, काय सुरेख दिसतंय. वा 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 वा. ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा ऑलमोस्ट तयार. भाज्या तुम्हाला किती शिजवायच्या त्याप्रमाणे शिजवू शकता, पण आता मी खूप करपवत नाही. बघा, वा, मस्त जाळीदार ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा तयार. लगोलग खाणार असाल तर तव्यातून ताटात, नाहीतर असं जाळीवर. पुन्हा या पीठ घेऊयात, मिसळून घ्यायचं आणि तव्याच्या मधोमध आणि अलगद उत्तप्प्याचं पीठ कसं पसरवतं अगदी तसं पसरवायचं. आता हा ज्वारीच्या पिठाचा आहे ना, हवा तसा गोल गरगरीत होत नाही, मी आधीच सांगते, नाही तर म्हणाल मधुरा तुला काही डोसा जमला नाही, उत्तप्पा जमला नाही. आता यावर मिरची, कांदा, टोमॅटो. वा, जाळी बघा सुरेख आली आहे. तरी इन्स्टंट उत्तप्पा आहे हा. लगोलग भिजवायचं, लगोलग करायचं, पौष्टिक आणि दमदमीत. हा भाजत आला की हा देखील उलटवायचा. आ हा हा, बघा काय सुरेख दिसतोय रंग. वा, एकतर जाळी छान येते आणि भाजलाही मस्त असा खरपूस जातो आणि अजिबात कच्चा राहत नाही. हा काढूया. चला, पुढचा पण आपला ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा तयार. हा मस्त असा ज्वारीच्या पिठाचा उबदार उत्तप्पा, त्याचबरोबर ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे. प्रकरण खूप भारी होतं, खूप छान पौष्टिक, रंगीत आणि बहारदार होतं. आणि ते हिरव्या मिरचीचे तुकडे इतके कमाल लागतात त्या उत्तप्प्यामध्ये. तुम्हाला आवडतात का नाही कमेंट करून कळवा. सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.